एकदम पूर्ण प्रॉपर ट्रॅव्हल ब्लॉग, टू व्हीलरवर ऑफ रोड बाईकिंग, आणि जे आम्ही मजा केलेली आहे रोडवरनं जाता जाता टू व्हीलरवर, पूर्ण एकदम बाईकिंगच आहे पूर्ण. म्हणजे आम्ही जे ऑफ रोड केलेले त्याचे मध्ये डान्स केलेला आहे आणि पेट्रोल संपलंय त्याचं शॉर्ट क्लासिक एकदम. बघायला विसरू नका, पूर्ण बघा शेवटपर्यंत. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल इथून का रेकॉर्डिंग स्टार्ट केली, कारण की इथं आपल्या पुण्यात एकदम तुफान असा पाऊस होता, त्यामुळे डायरेक्ट इथूनच स्टार्ट केली. टोल नाकेपाशी सौरभ शेठ कांबळे, यश शेडेनपुरे, लोक पार्के, विनायकजी काही 5 मिनिटात वाडा संपवणार आहे. आता चले सुरू कर. असाच येणार व्हिडिओ मध्ये, मला काय नाही भाऊ, असेच टाकणार. मन भंगार आहे मी टाक करते नाहीये मन जरसे. काहीच लोणावळ्यामध्ये आलो होतो, भस्म्या भेटलाय. मस्त नाश्ता बिष्टा करून आपण आपला प्रवास सुरू करतो आणि पुन्हा एकदा सुटतो लोणावळ्याच्या दिशेने. आणि मध्ये जाता जाता काय आठवतं काय माहिती आम्हाला, बघा आता राडा. हुसन तेरा तोबा 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 तोबाची स्टेप करायला आम्ही सगळे ट्राय मारतो, पण आम्हाला काही जमत नाही. आम्ही आहे गणपतीवाले, डायरेक्ट गणपतीचा राडा सुरू. राईट मारून आता राईट हँड, बरोबर राईट हँडला घेऊन राईट हँड मारते आता. ए इकडे काका रस्ता दाखवा मला. ए भाऊ आता लय राड आहे, आता ऐकत बैल म्हणजे एकदा गरम झाला की ऐकत. त्यानंतर आम्ही लोणावळ्यात पोहोचतो आणि तिथून लेफ्ट मारून आतमध्ये शिरतो. आणि त्यानंतर जेवढं भारी वातावरण होतं तेवढाच भंगार रोड होता. आणि एंट्री मारल्याच, म्हणजे एंट्री पण नव्हती, हे तर आम्हाला माहितीच नव्हतं आम्हाला कुठं जायचे. आणि आम्ही जे दिसतो तो धबधबा लांबनं, इथून व्हिडिओ मधनं छोटा दिसतोय पण असला क्वालिटी दिसत होता लांबनं नात का. त्याची रील टाकली मी काय इंस्टाग्रामला, बघू शकता तुम्ही. काही सगळे वल्ले झाले, पण आमचा विश्वास वल्ला झालेला नाहीये, जो तो आमच्या अंगात आहे वर जाण्याचा. काहीच हा तर धबधबा पण नाही, तरी पण वाढीव वाव दिसत नाही एवढा भारी आहे मोबाईल मध्ये, पण हाय भारी. हॅलो फ्रेंड्स, आज आपण पोहोच गए काटा धरण. संपली इथे, येतो मराठीवर. जय महाराष्ट्र मित्रांनो. रस्ता खूपच खराब आहे वाटतं, पण आमचे झटके है, पर हटके कुछ करना होगा तो झटके लेने पड़ेंगे भाई. और ये झटके देकर हम पहुंच गए हटके वॉटरफॉल. काही आहे श्री. एक्सक्लुझिव्ह फुटेज फक्त आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी. आणि इथं एंट्री मारल्यानंतर मित्रांनो, पहिला माझ्या मनात एकच प्रश्न आला किंवा एकच विचार आला की चंद्रावर खड्डे कमी असते ना, इथं जास्त खड्डे होते. गोप्रो जरा भिजला होता पाण्याने, कारण की खतरनाक पाऊस होता. स्टार्ट टू एंड पाऊस थांबलाच नाही. तरी पण आम्ही थांबलो नाही, न थांबता न थकता फुटेज घेतच राहिलो. आणि चंद्रावरचे रोडवरचे खड्डे तुम्ही बघू शकता. आम्ही जाता जाता सौरभजी आणि विनायकजी, सौरभजींच्या ऍक्टिव्हनी आम्हाला डिऍक्टिव्ह केलंय. पुढं मजा आहे काहीच लय. माग ब्रेक काय केले
दिसत नाही आता. आणि परत एक स्टॉप घेऊन आम्ही परत तिथे थांबून जे सुरू होतो डान्स करायला. आणि या डान्सची खासियत अशी होती की हा पूर्ण डान्स हा बिना गाण्याचा होता. मायकल जॅक्सनचा चुलत बहिणीचं पोरग राजकुमार देवकर त्याची स्टेप बघा आता. Oh my god. आणि परत एकदा डान्स करून आमचा चंद्रावरचा धबधब्याकडचा प्रवास सुरू होतो. जर तुम्हाला आवाज येत असेल तर आम्ही इथे गाडी लावली तर आमचं वाटत असं झाले आता. गाडी पार्किंग झालेली आहे आणि रेडी आहे. आणि सौरभ शेठच्या मनात एक धकधक होत असतं आपल्या गाडीबद्दल. त्यामुळे ते म्हणतात आपण इथंच गाडी लावून पुढे जाऊ. पण ते नंतर पुढे आम्ही आधी हे बघा. हो 150 रुपये 1200 रुपये बाटलीची जबाबदारी गेली हो गई. चला ये तू आगे चल. लवकर चला चला. थांबू नका व्हिडिओ येते वाटतंय. व्हिडिओ स्टॉप करे. थांबू नका व्हिडिओ येते. काय पहिलं खूपच छान एक्सपिरियन्स आहे. अजून चालू आहे आपला. गाडी आली आहे बघा. गाडी घ्यायला किती किलोमीटर आहे चेक कर ना. नेतो तुम्हाला. आणि आम्ही एवढ्या मारत पुढे निघालेलो असतो. आणि आम्हाला वाटतं इथं जवळच आता धबधबा आहे. फुल राडा. आपण बोलेरोवाल्या काकांना विचारलं का जातं की ते 20 किलोमीटर लांब आहे. मग आम्ही परत मागे जाऊन गाडी घेऊन पुन्हा एकदा आमचा प्रवास सुरू केला. आणि आमच्या ज्या काकांनी आयडिया दिली होती की जवळच आपण चालू जाऊ त्या काकांना ठोकतो सरळ बुक टिंगुल. साला गली का कुत्ता उलटा शॉट. बोला तर चीटी निकला हाती झालाय. आणि पेट्रोल या का गाडीत कमी आहे म्हणून आम्ही तिथे लावले. आणि आता आम्ही निघाले चालू. आणि चालतं पहिलं लागले. आणि आमची एका गाडीचं पेट्रोल संपलेलं असतं म्हणून आम्ही आधी 4 जण त्या गाडीवर पाठवतो एका 2 व्हीलरवर. आणि नंतर परत एक गाडी आम्हाला घ्यायला येणार असते. तर आम्ही चालतच निघतो. बापरे. आणि कोणाला असं वाटत असेल महाराष्ट्रात आपण ऑफ रोड बायकिंग नाही करू शकत तर कृपया करून गाईज तुम्ही प्लीज इथे या. तुमचा माज मॉडेल तुम्हाला तुमची लायकी कळण आपल्याला लांब जायचे का नाही त्याची. काही वॉटरफॉल बंद होता. चाट मसाला हे ऑनियन कुठलं. माथक प्रयत्न करून आम्ही 80 किलोमीटरचा पुण्यातनं प्रवास करून तुफान पावसातनं येऊन इथं पोचतो. आणि आम्हाला कळतो वॉटरफॉल बंद आहे. तरी पण आम्ही थांबत नाही. पुढे निघतो राजमाचीला. राजमाचीच्या पायथ्याला पोहोचून आम्ही करतो आधी ह्या हॉटेलमध्ये जेवण. घरगुती जेवण असतं. 1 नंबर क्वालिटी विषय असतो गाईज. नमस्कार मित्रांनो. आज आपण आलोय काटाजरा वॉटरफॉल पासून. पण आपल्याला तो काही भेटला नाहीये. पण म्हणून आपण राजमाचीला आलो. इथे जेवते आपण. हे हॉटेल आहे. कामगार आहे तिथे जे आप्पा कामगार आहे. तो का तो रुमाल जेवलाय तो इथला. कुठून गेले आपण आता तिथे जेवलोय. या गावाबद्दल आताच कळाले. मागील 75 वर्षापासून काही तिथं कधीच लाईट आलेली नाहीये. आणि इथं रेंज पण थोडी कमी आहे. रेंज आली आहे. देश स्वतंत्र झालेले गाईस 75 वर्ष झाले आणि इथं लाईट नाही आलेले. अमृत महोत्सव साजरे केले आणि आताच आपल्याला काकांनी सांगितले की इथं लाईट नाही. त्यावर तुमचं काय म्हणणं होतं? लाईट नाही तेवढ्याचे म्हणणं. तेवढंच म्हणणं आहे गाईस त्यांचं. परत एकदा घ्या या अँगल. सोशल मीडिया
आत्ताच कळाले आम्हाला काकांकडनं 75 वर्ष झालं इथे लाईट नाहीये आणि फक्त बोटिंग मागायलाच इथे येते. आय थिंक मावळ मध्ये पडतो. इथला आमदार कोण आहे तुमच्या इथला? इथले आमदार जे कोण बी असतील आणि खासदार जे कोण बी असतील त्यांनी हे मनावर घ्यावं आणि इथे लाईट यावी. आज रिपोर्टर पोहोचलोय मी, रिपोर्टर बनून इथं. तुम्ही पण पोहोचा राजमाजीच्या इथे. इनसाइड महाराष्ट्र. हे सौरभ शेट चाललेत. आमचं पेट्रोल संपलं. सौरभ शेटला गाडीत पाठवलंय. हे कुठे ते आमचे सौरभ शेट गेलेत. हे ह्याच गाडीत आहे ना? कुठे चड्डा? हे भाऊ गाईस, तुमच्या मनात प्रश्न पडला असं ना, आम्ही सौरभला काका का म्हणतोय, तर एक पंजाबी सिंगर आहे काका, त्याचा खूप मोठा फॅन आहे गाईस सौरभ, त्यामुळे त्याला आम्ही काका म्हणतो. पण फिरता फिरताचा थ्रिल पण कमी नाही. बघा हे काय राड आहे, बाप रे, हा रोड आहे का काय? हा सॉरी, चंद्रावर आहे. आम्ही गाईस बघू शकता, आम्ही चंद्रावर गेलो होतो फक्त जेवण्यासाठी. आम्ही राजमाचीला गेलतो. ऍडव्हेंचर झाले. गाडी लावून त्याला पाठवला होता आपला भाऊ सौरभ शेट गाडी. आणि परत आपली शाहरुख खान पोज सुरू होती, म्हणजे जिला आम्ही नाव दिले मी स्वतः, फटे तो फटे नव बिना घटे पोज. फायनली आपण पोहोचलो धबधब्यापाशी. कसं वाटतंय भाऊ तुम्हाला? मला पोहोचून चांगलं वाटतंय. आणि ह्याला बघून काय वाटतंय? अगू माणूस आहे मग तुम्हाला कसं वाटलं? काय झाडी, काय डोंगर, काय धबधबा. मग का नाही आलं गाडी? सर भाई सर घाण दिसते. राजा आता नाही दिसत सर. राजा आता नाही दिसत. आहे चल. 1 2 3. काहीच मग जाता जाता आम्हाला धुक्यामधनं एक असा धबधबा दिसतो जिथं आम्ही खाली उतरू शकतो. मग थ्रिल करत करत आम्ही हळूहळू तिथं जाऊन सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन खाली पोचतो आणि तिथं जे फोटो काढतो बघाच आता तुम्ही.